ॲसिड रिफ्लेक्स, मळमळ, जळजळ, गुळणी येणं, झोपल्यानंतर लगेच वरती रिगर्जिट होणं किंवा खाल्लेलं पदार्थ वरती येणं, उलटी होणं, असं ज्यांना ज्यांना त्रास असतो तर घाबरू नका. लगेच एंडोस्कोपी करण्याच्या नादाला लागू नका. हा पित्ताचा सरळ गुणधर्म वाढलेला आहे किंवा पित्तामुळे होणारा हा छोटासा अल्पसा आजार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, याला घाबरून लोक एंडोस्कोपी किंवा इतर मोठे मोठे औषधं अँटॅसिड घेत राहतात आणि ॲसिड रिफ्लेक्स त्यांनाही कमी होत नाही, तो त्रास तसाच राहतो. तर यासाठी मी सांगणार आहे एक साधा सोपा उपाय, की या 2 भाज्या तुमचा ॲसिड रिफ्लेक्स जो आहे तो कायमस्वरूपी कमी करू शकतो. कोणत्या आहेत त्या 2 भाज्या? तर आपण जो पार्ट त्याचा खातो आणि जो पार्ट टाकून देतो, हा टाकून द्यायचा जो भाज्याचा पार्ट आहे तो खाल्ल्यानं ॲसिड रिफ्लेक्स कमी होऊ शकतो. कोणता? तर मुळा आपण नेहमीच खातो पण ती त्याची पानं खात नाही, तर त्याच्या पानांची भाजी करा. काशीफळ भोपळा म्हणजे उपवासाचा भोपळा जो तांबड्या रंगाचा गोल असतो, तो बऱ्याच लोक खातात, घाऱ्या खातात किंवा त्याचं खीर आहे ती खीर खातात. तर त्याच्या पानांची जर भाजी खाल्ली तर ॲसिड रिफ्लेक्स कमी होतो. का? तर याच्यामध्ये जो कषाय गुणधर्म आहे तो तीव्र पद्धतीचा आहे, त्याच्यामुळे पोटातील ॲसिड्स कमी होतात आणि ॲसिड रिफ्लेक्स कमी व्हायला